आजचा चौथा दिवस आणि आजच्या या लॉटमधली ही शेवटची मॅच आहे. ओम साई आगासन त्यांच्या विरोधात कोळगाव. सामन्याला सुरुवात होतीये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये करण बेडेकर आणि त्याच्या सोबतीला आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये जात असताना निल्सन मडवी. खरं तर मोन्या बैलाचे मालक निल्सन चे बंधू आहेत चरण मडवी यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा ओम साई आगासन या टीमला. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल, शॉर्ट बॉलचा वापर पुल करायचा होता. या मॅचची गोल्डन विकेट. फिल्डर आधी तालमेल थोडासा चुकला होता, पाय स्किड झाला होता, परंतु ही महत्त्वाची विकेट या मॅचमध्ये मिळत असताना ही सफलता मिळतीये ती म्हणजे दक्षला पहिली सफलता. करण बेडेकर बाद. बागेतजी खऱ्या अर्थाने आगासन संघ इन ॲक्शन मध्ये आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक पिंट्याशेठ पाटील यांच्या सासुरवाडीचा हा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. पहिला बॉल आपण बघितला तर लेंथवरून थोडासा टॉस झाला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी आपण कॅच बघितली. जे कॅच पकडत असताना चंदनने खूप चांगली फिल्डिंग केली. सुरुवातीला बॉडीचा बॅलन्स त्यांनी गमावला होता, स्पाय थोडासा स्किड झाला होता. चेक करतात आता सुद्धा पायाने की आपण कशी स्किड झालो. तिथे विकेट मिळाली. पहा कशा पद्धतीने ही विकेट मिळाली. बॉल अगदी ओव्हर द विकेटने लेफ्ट आर्म बॉलर समोर अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न. कारण सुरुवात खूप सुंदर करत असतो, त्यामुळे याही मॅचची सुरुवात करणला सुंदर करायची होती, परंतु त्या सुरुवातीला कुठेतरी सुरुवातीला स्टॉपर लावलं गेलं आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार होत असताना मैदानाच्या बाहेर करण गेलाय. विनायक मुंडे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता लेफ्टी बॉलरच्या विरोधात लेफ्टी बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल. उजव्या हाताचा खेळाडू नेहमी सुरुवात चांगली करतो करण, परंतु तो लवकर मैदानाच्या बाहेर गेलाय. फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न जरूर केलाय, परंतु पंचांचा इशारा नोचा आलाय. बॉलमध्ये विकेट सौरभच्या हातामध्ये जरूर मिळाली असती, परंतु हा बॉल असेल नो. ओव्हर द वेस्ट, कमरेच्या वरती हा चेंडू होता. एका बाजूला बॉलिंग साईडनेही माहिती आहे, सौरभलाही माहिती आहे की हा बॉल ऑलरेडी कमरेच्या वरती आहे, त्याच्यामुळे कोणताही रिव्ह्यू घेतला गेला नाही फिल्डिंग साईड टीमने. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा, अगदी निदर्शनात आलाय, अगदी समोर दिसतं क्लिअर की हा बॉल कमरेच्या वरतीच होता. त्यामुळेच पंचांनी इशारा दिला गेला नोचा आणि या नो वरती एक सिंगल बनतीये. मिळतात या बॉलवरती धावा 2 आणि 2ने धावपलकाची झाली आहे सुरुवात आणि येणारा बॉल असेल फ्री हिट. आता ऑन द स्ट्राईक असेल निल्सन. हार्ड हिटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि तोच निल्सन आता ऑन द स्ट्राईक. फ्री हिटचा बॉल यॉर्कर जरूर होता, पण तो लॉफ करण्याचा प्रयत्न. बॉल मध्ये विकेट मिळणार नाही. माहिती फिल्डरला सुद्धा की फ्री हिटच्या बॉलवरती फक्त रनआउटची विकेट असते. फार दोघांना जीवनदान मिळालंय आपण असंच म्हणू, कारण फ्री हिटचा बॉल होता त्यावेळेला निल्सन खरं तर वाचला गेला. त्याच्या अगोदरचा नो बॉल होता, तिथे आपल्याला बचावताना पाहायला मिळाला तो म्हणजेच विनायक मुंडे. म्हणजे दोन्ही खेळाडूंना जीवदान मिळालंय आपण असंच म्हणूया. याही बॉलवरती मिळते सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या 3. एक गडाच्या मोबदल्यामध्ये ओम साई आगासन संघ सध्या तरी करतोय बॅटिंग. नेक्स्ट बॉल, टॅपिंग शॉट, कारण लेंथ पासून थोडासा चेंडू पुढे होता. ऑफस्टंपचा हलकासा आतमधून टाकण्याचा प्रयत्न. क्विकली ही ॲक्शन करावी लागली. त्या ठिकाणी विनायक होते. विनायकचा बॉल अगदी समोर वेगाने आला. लेफ्ट आर्म बॉलरचा लेफ्टी बॅटरसोबत चॅलेंज खूप चांगला राहिला. त्या अनुमानाने आपण तिथेही बघितली सिंगल आणि सिंगलने आता टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या 4 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये. पहिलं षटक दक्ष आतापर्यंत खूप चांगलं राहिलंय. उव पिच बॉल समोर लॉफ केलाय. ही दुसरी विकेट मिळू शकते. फिल्डर आल्या डाऊन दी बॉल. वेल जज कॅच. सुंदर कॅच इथनं स्वीकारत असताना भूषण त्या ठिकाणी होते आणि याच ओव्हरमध्ये दुसरा दे धक्का देत असताना ओम साई आगासन टीमला पुन्हा एकदा रिप्ले तुम्ही बघा कशा पद्धतीने तो बाद झाला. आक्रमक ही त्याची खास ओळख राहिली आहे, परंतु त्याच आक्रमकतेवरती खरं तर त्याला मैदान सोडताना तुम्ही बघितलं बॉलकडे तो पाहतच राहिला. कारण बॉल हवेमध्ये असताना फिल्डर डाऊन दी बॉल आला. भूषणने ते कॅच पकडली गेली आणि दोन्ही जे सलामीला फलंदाज गेले होते ना, त्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांना मैदानाच्या बाहेर पाठवलंय दक्षने. आणि या ओव्हरमधली ही आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच विकेट क्रमांक 2. आता मैदानाच्या आतमध्ये आला विराज.
खेळपट्टीवरती जेव्हा अशा कंडिशन्स तुमच्या असतात ना, तेव्हा चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या बॅटर करून तुमची आशापेक्षा जास्त वाढते, कारण तेच मग टॉप ऑर्डरचे बॅट्समन राहिलेले असतात. आता मैदानाच्या आतमध्ये गेला विराज. या षटकामधले बॉल जर आपण बघितले तर 2 अजूनही बाकी आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मागे चाललाय, थर्ड मॅन आहे त्या ठिकाणी. हे घडलं काय तेच खरं तर बघूयात, कारण अगदी अंपायर्स आमच्या समोर आहेत, त्याच्यामुळे निदर्शनात आलं नाही की कशा पद्धतीने हा बॉल खेळला. परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेट .inची वाहिनी आहे, ते सगळं सांगेल की कशा पद्धतीने हा बॉल आला, कशा पद्धतीने हा बॉल रिलीज केला, पिच झाला तेव्हा तो बॉल कुठे होता. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा, पडल्यानंतर आउट कटर उजव्या हाताच्या खेळाडूसाठी बाहेर वळणारा बॉल तिथे बेट झाला विराज. हो, शेवटचा बॉल स्वतः पडला, परंतु बॉलला चांगलं टाकलंय त्याने. बॉलला जरूर आपण बघितलं तर चांगलं पिच करत असताना दुखापत असेल का बघा. पाण्याची मागणी असेल तर लगेचच आम्ही पाण्याची पूर्तता करू, जर असेल गरज तर आम्ही पाणी लगेचच पोचू मैदानाच्या आतमध्ये. परंतु काय बॉल होता, आपण बॉल बघूयात. स्वतः पडला, स्वतः धडपडला, परंतु त्याने बॉल रिलीज करता वेळेला कोणताही अडथळा त्याला येऊ दिला नाही. त्याच्यामुळेच याही बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली सिंगल. आणि अशा पद्धतीने ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये पॉवर पॅक बॉलिंग, जिथे 2 विकेट फक्त 5 धावा खर्च केल्या दक्षने. पाय मुरगळला, कदाचित त्याचा पाय मुरगळलायच, कारण ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला स्पष्ट पाहायला मिळतोय की कशा पद्धतीने तो त्या ठिकाणी पडला. खरं आजच्या दिवसामध्ये आपण असं म्हणू की 3 वाहिन्या एकत्रित आहेत. एका बाजूला ग्रामीण टेनिस क्रिकेट .inची वाहिनी खरं या स्पर्धेचं कव्हरेज करते, त्यांच्याच बाजूला दीपेश, इथे खाली सूरज आहेत. म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेट, सुपर स्पोर्ट्स आणि सुपर टेनिस क्रिकेट या तिन्ही वाहिनी आज एकत्र आहेत. आणि निमित्त आहे फक्त सापाड चषक 2025. निमित्त कोणतीही असो, तुम्ही एकामेकांचे चेहरे बघणं खूप महत्त्वाचं असतं. अन्यथा ज्या फील्डमध्ये आपल्याला कॉम्पिटिटर आहे ना, मग तिथे काहीशा कॉन्ट्रोवर्सीज असतात. परंतु तेजस भोईर सोबत खरं तर कोणताही कॉम्पिटिशनचा भाग नसतो, कोणतीही कॉन्ट्रोवर्सी नसते. कारण तेजस जर म्हटलं गेलं ना तर सर्वांना एकत्रित आणून चालणारा मुलगा आहे. त्याच्यामुळे त्याच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट .inवरती खरं तर भरपूर जणांचं प्रेम आहे. आणि त्यांचीच वाहिनी सध्या तरी लाईव्ह टेलिकास्ट करते. आणि आमच्या बाजूलाच ऑपरेटर आमचे प्रणय बेडेकर. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. विराज त्या ठिकाणी होता. पुन्हा एकदा खरं तर इथनं विकेट मिळते असं वाटलं की खरं तर बॉल मागे चाललाय, परंतु इथनं विकेट मिळते, महत्त्वाची विकेट, तिसरी विकेट. मैदानाच्या बाहेर जात असताना भूषणला सफलता, फलंदाज विराज मुंडे बाद. मस्त, थँक्यू. कशी विकेट पडली रिप्लेमधून तुम्ही बघा. बॉल अगदी यॉर्कर होता आणि बेल्सवरती बॉल लागला. खरं तर स्टंपवरती या लागला नाही, बेल्सला अगदी चुंबन घेऊन बॉल मागे गेला आणि तिथे विकेट मिळाली. विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतात खरं तर बंटी. सोशल मीडियावरती जास्त ते प्रसिद्ध होते. जरूर मथुर या बैलाचे खंबे समर्थक आहेत, फॅन आहेत. आणि त्याची टी शर्टही होती ज्याच्यावरती त्यांनी मथुर नावही लिहिलं होतं. परंतु आता तरी वेगळ्या टी शर्ट्समध्ये ते आहेत. बंटी करतात विकेट किपिंग आणि अनेक वर्षे टीमसाठी तो खेळला. हार्ड हिटर म्हणून त्याची ओळख, ॲज अ स्पिनर म्हणून अनेक साऱ्या फलंदाजांना नाचवलं आहे त्यांनी बॉलिंगच्या मार्कवरती. आणि आता सध्या तरी विकेट किपिंग तो करतोय. दुसऱ्या ओव्हरमध्ये भूषण, पहिल्याच बॉलवरती भूषणला मिळाली आहे सफलता. ऑन साईडला खेचला फटका, टीमचा कॅप्टन जरूर आलाय मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथं कॅच ड्रॉप झाली आहे. दुसरीची चान्स जरूर बनली होती, परंतु त्या दुसरीच्या चान्सला खरं तर कॉलिंग दिली गेली. ही महत्त्वाची विकेट होती. एखादा टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जातो ना, म्हणजे त्याच्याकडच्या जिम्मेदारीला तो खेळ खेळेलच, अशाच पद्धतीने तो जातो. परंतु यावेळेला स्लॉटमध्ये येणं बाकी होतं. हा बॉल तुम्ही बघा, अगदी पिच बॉल होता, तेवढंसं एलिव्हेट करता आलं नव्हतं ओमकारला. परंतु ओमकारची विकेट महत्त्वाची होती. डीपमध्ये लॉंग ऑनने फिल्डिंग मिस केली, तिथे कॅच ड्रॉप झाली आणि तिथनं मिळते सिंगल. आणि आता इथनं जीवनदान मिळते, ते म्हणजेच ओमकारला. हे थोडंसं मागणं ठरू शकतं, कारण ओमकार या टीमचा कॅप्टन आहे. सरसेनापती असाच नसतो, त्याच्याकडे गुणवत्ता असते, म्हणून तो टीमचा कॅप्टन असतो. आणि त्याची कॅच ड्रॉप झाली आहे. यॉर्कर बॉल होता, बॉल अगदी विकेट किपरच्या हातामध्ये. इथनं अजून एक विकेट मिळेल. अर्ली विकेट आता 4 मिळत आहेत. पहिली विकेट करण बेडेकरची, नंतर निल्सन बाद झाला, नुकताच बाद झाला होता विराज. आणि आता मैदानाच्या बाहेर जात असताना विनायक लागणारा हा झटका चौथा.
विकेट्स गेलेले आहेत. आता विचार करावा लागेल की केजी मुंडे जर आता या सिच्युएशनला मैदानाच्या आतमध्ये गेला तर कदाचित या धावपलकाला तो वाढवू शकतो. परंतु आता टीम प्लॅनिंग बदलली असेल, कारण जी प्लेन 11ची लिस्ट आहे अनुक्रमणिकेनुसार जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवतात त्याहून आता केजू थोडासा मागे थांबलाय, कारण त्यालाही माहिती आहे की आता सिच्युएशन थोडीशी अंगळत आली आहे. त्याच्यामुळे सिच्युएशननुसार तो मैदानाच्या आतमध्ये जाईल. अशा पद्धतीने आपण याही बॉलवरती बघितला तर डॉट बॉल येत असताना आतापर्यंतच्या भूषणच्या ओव्हरमध्ये फक्त सिंगल आली, 2 विकेट आले. मागच्या ओव्हरमध्ये धावा 5, तिथेही विकेट 2 आले. 4 विकेट्स लवकर गमावले गेल्यात या मॅचमध्ये टीम ओमसाई आगासनने. परंतु आता घडेल काय बिघडेल काय हे सगळं तुम्हाला सध्या तरी विपरीत पाहायला मिळतंय ओमसाई आगासनच्या. ऑन साइडला फटका तर चांगला आहे, दर्जेदार फटका. डीपमध्ये फिल्डर दूरवरती होते, गॅपमधून हा बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. या चौकाराने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. टीमच्या टोटलमध्ये होती या धावसंख्या 10. ऑन साइडला ताकदीचा वापर केला. डीपमध्ये 3च फिल्डर होते. एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हर, दुसरा फिल्डर प्रॉपर लॉंग ऑनला, वाईडिश लॉंग ऑन नाहीये त्यामुळे मिड विकेटला फिल्डर ठेवणं आणि प्रॉपरली त्याच गॅपमधून तुम्हाला हा चौकार पाहायला मिळाला आणि चौकाराने टीमची धावसंख्या 10. ऑन साइडला स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परंतु एलिव्हेट करता आलं नाही. बॉल हवामध्ये फिल्डर जज करतायत आणि इथनं काय घडलंय काय बिघडलंय येस त्या ठिकाणी प्रेक्षक ते सांगतात की फलंदाज या ठिकाणी आहे बाद. 2 हात नाही तर एकच हात वरती आणि एक बोट वरती आहे, म्हणजे इथनं फलंदाज होईल बाद, लागेल अजून एक झटका टीम आगासनला. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तर कमी आहे, विकेट गेल्यात. अर्थातच विकेट गेलेले आहेत ते म्हणजेच आतापर्यंत 5 आणि धावा फक्त पाहायला मिळतात 10. रिप्ले बघूयात, इंटरेस्टिंग असेल. खरं तर इंटरेस्टिंग नसेल टीम ओमसाई आगासनसाठी. लॉफ करण्याचा प्रयत्न, साऊंड तर होता बॅटमधून आणि आपण या क्रीडांगणावरती बघितलंय की जेव्हा जेव्हा बॅटवरती सिक्सर सुप्रीमोचा बॉल खरं तर मिडल झालाय ना, तो बॉल खूपच लांब गेलाय, परंतु या बॉलला एलिव्हेट जास्त करता आलं नाही. 2 खेळाडू त्या ठिकाणी बघितले तर त्या बॉलला फील्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एका फिल्डरच्या हातामध्ये कॅच तुम्हाला पाहायला मिळाली आणि तिथनं बाद होत असताना मैदानाच्या बाहेर गेलाय सिद्धेश. आता हे थोडंसं मागडं ठरेल, कारण 5 विकेट लवकर गमावले गेलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गेले होते, ते दक्षच्या खात्यावरती आले. ते 2 विकेट महत्त्वाचे. करणची विकेट त्याच ओव्हरमध्ये आली, निल्सनची विकेट त्याच ओव्हरमध्ये आली आणि आता हे 3 विकेट जर आपण पाहिले तर विराज बाद झाला, सिद्धेश बाद झाला, त्यानंतर आपण विनायकला बाद होताना बघितलं. या 3 विकेट्सना या दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय. आता विचार करावा लागेल की सिंगल डबल्स बनवू, त्याच्यानंतर खराब बॉलवरती मोठे फटके खेळू, 50 पेक्षा जास्त धावफलक बनवण्याचा इथनं प्रयत्न करावा लागेल ओमसाई आगासनला. सेकंड स्पेलमध्ये दक्ष आलाय, ऑन साइडला चाललाय, ओमकारच्या बॅटमधून फटका आणि इथनं मिसफील्ड झाली, बॉल चाललाय मागे. अशा मिस्टेकचीच गरज आहे, कारण धावपलकावरती धावाच नाहीयेत. त्या अनुमानाने ओमकारच्या बॅटमधून चौकाराने टीमची धावसंख्या 14. दक्षने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5च धावा खर्च केल्या. फिल्डरची साथ ही चांगली लाभली होती, परंतु या वेळेला डीपमध्ये मिस्टेक होत असताना वाईडिश लॉंग ऑनला तिथून ओमकारच्या बॅटमधून चौकार आला आणि चौकाराने टीमची धावसंख्या 14. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये बॉल चाललाय, थर्ड बाउन्स जरूर घेतला गेला. फोर्थ बाउन्सवरती चेंडूला स्टॉप केलंय. ज्या फिल्डर कडनं चुकी झाली, मिस्टेक झाली ती. याच दरम्यान उंबाडे 40+ सदस्य आदरणीय निकम पाटील साहेबांना विनंती असेल, दादा आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या सापाड चषकामध्ये. 15 धावा टीमच्या टोटलमध्ये 5 विकेट आतापर्यंत गमावले गेलेत. खरं तर 2 खेळाडू आता असे मैदानाच्या आतमध्ये आहेत, एकाने अनेक वर्ष कॅप्टनशिप ची जिम्मेदारी घेतली अर्थातच केजी मुंडे, तर दुसऱ्या बाजूला रिसेंट कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतात ओमकार, त्यांच्यासमोर दक्ष. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. अगदी या क्रीडांगणाच्या बाहेर जाऊन हा बॉल आणावा लागेल. मोठा फटका येत असताना केजी मुंडेच्या बॅटमधला हा पहिला स्ट्रोक तुम्ही पहा, लेंथ बॉलचा वापर केला होता. खरं तर हार्ड लेंथ होती, परंतु जी ताकद आहे केजी मुंडेची, जी त्याची उंची आहे, त्या उंचीचा बेनिफिट आणि त्या ताकदीचा प्रचंड वापर करत असतो.
केजू मुंडे आणि त्याच ताकदीचा वापर करत असताना केजू तुम्हाला पाहायला मिळाला. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा. अगेन स्विंग, बाहेर निघणारा बॉल होता केजूसाठी. उजव्या हाताच्या खरं तर बॅटरसाठी दक्षचा आउटकटर होता. तो बॉल जसा बाहेर आला परंतु त्या बॉलला खेचत असताना ताकदीच्या वापराने बाउंड्रीच्या बाहेर पाठवण्यात आला आणि या बॉलवरती षटकाराने टीमची धावसंख्या 21. जिथे ओमकारच्या बॅटमधून चौकार आला ना तिथून मॅचला सुरुवात झाली आहे. कारण 2 ओव्हर्समध्ये फक्त धावा होत्या 10. आतापर्यंत फेकल्यात बॉल जर आपण बघितले तर 3. याही ओव्हरमध्ये काहीशा धावा येतात म्हणजे याही ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला धावा 11. एकंदरीत या बॉलचा विचार केला ना तर या बॉलमध्ये 2 मोठे फटके आल्यात. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल वाईड यॉर्कर आता करण्याचा प्रयत्न. ज्या टर्नवरती खरं तर यश मिळालं नाही ना, ज्या टर्नवरती तो मोठा फटका रोखू शकला नाही, मग त्या टर्नवरती विश्वास न ठेवत असताना आता लेंथवरून बॉल थोडासा पुढे ठेवण्यात आला. माहिती आहे की केजूकडे ताकद आहे. मिस्टाम स्ट्रोक जरी झाला तरी तो बाउंड्रीच्या बाहेर जाईल, त्याच्या समोर टर्न नकोय. त्यासाठी वाईड यॉर्कर हा पर्यायी बॉल दक्षिण वापरला गेला आणि तिथे बीट करतो केजूला. आताही वाईड यॉर्कर समोर खेळतायत. मिड ऑफ नाही आहे पण तो डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑन होते. आधी मिड ऑफ पर्यंतचा प्रवास त्याने केला लॉंगॉनच्या फिल्डरने. तिथेही आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22. अजूनही काही घडलं बिघडलं नाही मी तर म्हणेन टीम आगासनच्या बाजूने. कारण दोन्ही बॅट्समन असे आहेत मैदानाच्या आतमध्ये जे कधीही धावसंख्येचं स्ट्रक्चर वाढू शकतात. त्यासाठी फक्त ही पार्टनरशिप जर टिकली ना तर कोळेगाव समोर 50पेक्षा जास्त धावसंख्येचं टार्गेट रचू शकतात ओमसाई आगासन टीमचे 2 खेळाडू. परंतु पार्टनरशिप टिकली तर ओद विकेट. वाईड यॉर्कर पुन्हा एकदा पण तो ऑप्शनचा बाहेर चाललाय. आमचे अनुभवी पंच जतीन बुवा सर सांगत असताना की इट्स वाईड बॉल. 4 दिवसामध्ये खरं तर डिसिजन खूप चांगले दिल्यात. मी कौतुक करेन शेखर सरांचं, कौतुक करेन जतीन भुयाळ सरांचं, आमचे सुदीप सर योग्य ती डिसिजन देतात. आणि हा ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा क्लिअर दिसत होतं की हा बॉल ऑप्शनच्या बाहेर पडलाय. त्याच्यामुळे वाईडचा इशारा देत असताना अंपायर टीमची धावसंख्या 23. अजून या बॉल ओव्हरमधला शेवटचा बॉल इथनं फेकणं बाकी दक्षचं. 23 ऑन बोर्ड. शॉर्ट बॉलचा वापर काना जवळून बॉल गेलाय. अगदी काना जवळून गेला हा बॉल. शोल्डरचा वापर जास्त केला. खांद्याचा वापर तुम्ही खरं तर जेव्हा जेव्हा बॉलरला करताना बघितलाय ना तेव्हा तेव्हा खांद्याच्या वापराने टॉस चेंडूला चांगलं करत असतो. आणि हा टप्पा पहा किती सुंदर टप्पा होता. पडल्यानंतर सिक्सर सुप्रीमो बॉलचा कदाचित थराचा वास सुद्धा गेला असेल ओमकारच्या नाकापर्यंत असा हा बॉल होता. पण शार्प माइंड बघा ना, खूप शार्प माइंड. पाण्याची मागणी केली आहे. सो 12th मॅन विनंती करेन की 12वा जो खेळाडू असेल तो 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जावा. खास आपण चर्चा करत होतो दक्षशी. कारण दक्ष अगदी शार्पली माइंडेड बॉलिंग करत होता. पाच लेंथ बॉलवरती केजूच्या बॅटमधून जो षटकार आला त्यानंतर त्याने लेंथवरतून परिवर्तन केलं आणि केजू जसा ऑफ स्ट्राईक आला ना तेव्हा त्यांनी खरं तर ओमकारच्या विरोधात शॉर्ट बॉलचा वापर केला. म्हणजे मेंटॅलिटी खूप शार्प होती की केजूची हाईट आहे, केजूची ताकद आहे, शॉर्ट बॉलवरती तो मोठे फटके बाहेर खेळू शकतो. त्यासाठी त्याने यॉर्कर चेंडू टाकले आणि ओमकार आला तेव्हा त्यांनी शॉर्ट बॉलचा वापर केला. हीच खरं तर बॉलिंग वरती असताना आपल्याला मेंटॅलिटी यूज करावी लागते आणि तीच सुंदर मेंटॅलिटी यूज करत असताना थोडासा वेळ आपल्याकडे फक्त स्कोर पोचूयात. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्या 23. गडी गमाव गेलेत 5. आता देऊया थोडीशी डीजेला संधी आणि ऐकूया सुंदर संगीत. आणि सापाट चषक गाजतो या विभागात. सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे सापाट चषकाची. सापाट चषक 2025 तुम्ही ऐकता. आणि सध्या तरी नेक्स्ट जे 2 मॅचेस असतील तो शेड्यूल कसा असेल ते आम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून टेलिव्हिजन स्क्रीनवरती दातिवली आणि त्यांच्या विरोधात असेल मानेरे आणि त्यानंतर निळजे त्यांच्या विरोधात असेल गावदेवी उंबारली. या दोन्ही टीम्स तुम्हाला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅचमध्ये. परंतु या मॅचमध्ये काही घडेल काही बिघडेल. 3 ओव्हर्समध्ये धावा आल्या 23. आता आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये सुभाष. ओव्हर नंबर 4 मध्ये आला तर त्याच्यासमोर केजी मुंडे.
ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. कमी गतीचा बॉल यॉर्कर होता, पायातून काढला, फ्लिक करत असताना डीप मध्ये बॉल चालाय. दुसरीची कॉलिंग आता होईल कारण तिथे फिल्डर बीट झाले. तिसरीचा प्रवासी करत होता केजू, परंतु दुसऱ्या बाजूला बघितलं की डेंजर एंडला तो जाईल, त्याच्यामुळे तोही थांबला. या बॉलवरती पाहायला मिळतात धावा 2. दोन्ही टीमची धावसंख्या पुढे जाते 25 ऑन द बोर्ड. इथनं 1-2 मोठे फटके ना आत्मविश्वास एक वेगळा वाढवेल केजू मुंडेमध्ये. त्याच्याकडे ती क्षमता आहे, परंतु ती आता दाखवण्याची गरज. ऑफस्टमवरती बॉल होता, ऑनसाईडला खेचण्याचा प्रयत्न, परंतु आता फसवलं गेलं. याच्या अगोदरचाही बॉल जर आपण पाहिला ना तर कमी गतीचाच होता. याही वेळेला कमी गतीचाच बॉल टाकला, ती लेंथ वेगळी होती. यॉर्कर बॉल खरं तर टाकत असताना पहिला बॉल त्याने सुंदर पिच केला आणि त्याच्यानंतरचा हा यॉर्कर बॉल अर्थातच तुम्हाला अनुभव पाहायला मिळाला. थर्ड अँपर येस, आपण थर्ड अँपर जा मैदानाच्या आतमध्ये. सुदीपजी अंबवणे थर्ड अंपायर लवकरात लवकर जा. आक्षेप घेतला गेलाय बॉलरवरती, सो थर्ड अंपायर तुम्ही जा. नाही, हा टाईमच तसा आहे, कारण आमचा वेळ कधी फिक्स नसतो. आम्हाला कधी जेवायला जायचं आहे, टर्न वाईज काम करणं म्हटलं गेलं तर मग दुपारी 2च्या नंतरच आमचं जेवण असतं आणि जेवल्यानंतर थोडीशी सुस्ती असते डोळ्यांवरती. थर्ड अंपायर लवकरच येतील मैदानाच्या आतमध्ये. 25 धावा टीमच्या टोटलमध्ये 5 विकेट लवकर गेलेल्या आहेत आणि आता सध्या तरी सुदीप अंबवणे सर मैदानाच्या आतमध्ये जात असताना गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला. तो आक्षेप आता खरा ठरेल की खोटा ठरेल, येणारे तुम्हाला बॉल सांगून जातील 4, कारण या ओव्हरमधले 2 चेंडू समाप्त झालेले आहेत आणि टीमची धावसंख्या 25. ऑप्शनच्या बाहेर, परंतु त्याला सरळ खेळला गेला. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर फिल्डर होते, परंतु त्यांनाही भेदून बॉल चालला बॉर्डरच्या बाहेर. पंचांचा इशारा की येतो हा चौकार. थँक्यू. या खरं तर मॅचमध्ये ना स्पेशली या इनिंगमध्ये आता संपूर्ण जिम्मेदारी ना खांद्यावरती आली आहे केजू मुंडेच्या. सध्या तरी त्याच्या बॅटमधून चौकार आला, त्या चौकाराने टीमची धावसंख्या 29. अजून एक मोठा फटका ऑन साईडला आणि जिम्मेदारीने नेहमी या खेळाडूला तुम्ही खेळताना बघितलाय. बॉलला पाठवलाय मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर, सिक्सर. थँक्यू डीजे. उजव्या हाताच्या खेळाडूसाठी आतमध्ये येणारा बॉल, हा बॉल इन कटर होता. सुभाष साप पडल्यानंतर ऑप्शनवरून आतमध्ये त्यांना आणायचा होता. जी परफेक्टली लाईन आहे ना वाईड लाईन, त्या वाईड लाईनच्या मागून त्याला बॉल आतमध्ये आणायचा होता. हा पहा ॲक्शन रिप्ले, मग तुम्हाला समजेल. बॉल अगदी ओव्हर द विकेटने जी वाईड लाईन आहे तिथून बॉल आतमध्ये आला, परंतु त्या बॉलला बाहेर पाठवत असताना केजू मुंडेचा हा षटकार तुम्ही पाहिलाय. आताही बॉल चाललाय ऑन साईडला, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, परंतु बॅकअप द हँडने बॉल टाकला, परंतु त्याला पाठवला गेला स्क्वेअर लेग बॉर्डरच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार. आपण दबावामध्ये चाललोय आणि त्या दबावातून काढण्याचं काम सध्या तरी करतो केजी मुंडे. त्याच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा षटकार आला, एक चौकार आला होता ऑलरेडी या षटकामध्ये आणि या 2 षटकाराने टीमची धावसंख्या 41. खुलो टप्प्याचा बॉल होता, पायातून काढला गेला डीपमध्ये. फिल्डर मिड विकेटला, चेंडूची फिल्डिंग झाली, दुसरीची कॉलिंग केली गेली. दुसऱ्या बाजूला ओंकार डेंजर एंडला होते, परंतु पोचले. बाउन्स टप्पा घेतल्यानंतर बॉलचा बाउन्स तुम्ही बघितला. अशा पद्धतीने 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरमध्ये जे घडलं नव्हतं ना ते तिसऱ्या ओव्हरमध्ये घडलं. या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर चौथ्या ओव्हरमध्ये सुद्धा आल्या धावा 20, तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 13, पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 5 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये या आपण 5 बघितल्या होत्या. म्हणजे 2 षटक कमबॅक आणि 2 षटक थोडेसे मागडे राहिले टीम कोळेगावच्या बाजूने आणि अशा पद्धतीने 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 5 गडी बाद 43.
मच डीजे मास्टर. यापुढील सामना असेल दातिवली आणि मानेरे. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण टॉससाठी या. यापुढील सामने हे 4 षटकांचे असतील. जी अनाउन्समेंट आम्ही पोहोचवली आहे. लगेचच दातिवली आणि माने टीमचे कॅप्टन टॉससाठी या. धावसंख्या आपण जर पाहिल्या तर सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये पूर्णपणे कंट्रोल होत्या. त्या 2 ओव्हर्समध्ये जास्त धावा आल्या नव्हत्या म्हणून दबावामध्ये होता आगासन संघ. तिथे फक्त 10 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर आपण काय सुंदर बॅटिंग बघितली. त्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 33 धावा पाहायला मिळाल्या आणि आता 5व्या ओव्हरसाठी आला आहे सौरभ. चांगला बॉल फिरवलाय. दुसऱ्या बाजूला स्ट्राईक हवी आहे ती म्हणजे स्केजूला. दुसऱ्या बाजूला पोचण्याचाही प्रयत्न करतो ओमकार परंतु कदाचित पोचलाय की नाही याचा विचार पडलाय. थर्ड अंपायरकडे तो खरं डिसिजन आपण ठेवलाय. सो DRS सुदीप सरांना पुन्हा एकदा विनंती करतोय की या आता मैदानामध्ये नका तर आता टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघा की पोचलाय की नाही. येस नाही पोचला. येस फलंदाज असेल बाद. सो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. ही भागीदारी थोडीशी टिकली. खरं तर भागीदारी नव्हे तर जास्तीत जास्त बॉल मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितले तर केजू खेळला त्यामुळेच त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार तुम्ही बघितला. त्या ओव्हरमध्ये आला धावा 20. आतापर्यंत टोटल जर आपण बघितली तर धावसंख्येची टोटल 43 आहेत. 6 धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन दिलं ओमकार पाटील टीमच्या कॅप्टनने परंतु त्याच्या समोर ही टीमचा कॅप्टनच आपण म्हणू शकतो कारण कोळेगावने नवीन कॅप्टन पाठवला होता परंतु कोळेगावला लीड करणारा सौरभच आहे आणि त्यांनीच पहिली विकेट मिळवली आहे. स्ट्रायकिंगवरती केजू बॉलमध्ये विकेट किपरने जागा सोडली. बंटी पाटीलने पकडली गेली कॅच. केजूला पाठवलं गेलं बाहेर. या ओव्हरमधली ही दुसरी विकेट. केजू गॉन. पन्नास पर्यंत जर ओमसाई आगासन संघ पोचला ना तर खरं तर त्यांच्या गोलंदाजांची जी ताकद आहे ना त्या ताकदीवरती अवलंबून राहून त्या 50 धावसंख्येचा हा संघ डिफेंड करू शकतो. कारण केजू असेल, विराज असेल, अनिकेत असेल, त्यानंतर आपण या बॉलिंग लाईनअपमध्ये विनायकला बघितलंय जो चांगला बॉलर आहे. त्यानंतर ओमकार ही बॉलिंग करत असतो त्याच्यामुळे निदान 50 पर्यंत संघ पोचला ना तर या मॅचमध्ये मजा येईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला होता अनिकेत जो एक बॉलर म्हणून या टीममध्ये ओळखला जातो. त्याच्याच बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली सिंगल. आतापर्यंत या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं ना तर 2 विकेट्स आलेल्या आहेत. नुकतीच आली आहे सिंगल टीमची धावसंख्या पुढे जात असताना 44 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये. एखाद्या मोठ्या फटक्याची ना आता नितांत गरज आहे या मॅचमध्ये स्कोर पुढे जाण्यासाठी. समोर खेळतात डीपमध्ये फिल्डर आहेत. ट्रॅप होता त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरने डीपमध्ये लॉंग ऑफ पर्यंतचा प्रवास केला आणि पकडली गेली कॅच. फलंदाज होईल बाद. पडतेल मैदानाच्या बाहेर. अजून एक फलंदाज. अरविंद दादांवरती आधारित ते संगीत तुम्ही ऐकलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय मोहित वायले. चांगला बॉल. इथे प्ले अनमिस. इथे कडा लागली आहे कदाचित. यस फलंदाजाचा खरं तर मुवमेंट बघितला अंपायर्सने की कडा लागली असा इशारा देत असताना अंपायर सांगतायत की यस कॉटबँडची जी अपील केली तिला सहमत आहे अंपायरशी. सो फलंदाजाला बाहेर यावं लागेल. यस फलंदाज बाद आहे. फिंगर अप केलाय कधीच. पंचाने कधीच फिंगर अप केला होता परंतु कदाचित ते निदर्शनात नसावं. थोडा वेळ जर थांबला असता ना थोडा वेळ जर खेळाडू थांबला असता तर पंचांनी त्याला म्हटलं असतं की किरीस का गाणं सुनोगे. जास्त वेळ थांबला. फलंदाज बाद देऊन सुद्धा. आता शेवटचा बॉल आहे बाकी. आलाय रोहित. शेवटचा बॉल समोर खेळतात फिल्डर आहेत त्या ठिकाणी पण तू थांबले. एक सिंगल झाले कंप्लीट. माहिती आहे आगासन टीमला की आता
विकेटची पर्वा करावी लागणार नाही, कारण ऑलरेडी भरपूर विकेट गेलेले आहेत. त्याच्यामुळे एका विकेटचा काही फरक पडत नाही. अशा पद्धतीने या बॉलवरती मिळतात धावा 2 आणि 2ने टीमची धावसंख्या पुढे जात असताना धावा झाल्या टीमच्या टोटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात धावा 46. विनंती करेन रोशन संते सरांना की तुम्ही टॉस या ठिकाणी कम्प्लीट करायचं आहे, जिथे 2 संघ एकमेकाच्या विरोधात, संघ जय मसोबा मानेरे आणि त्यांच्या विरोधात दातिवली. आदरणीय निकम पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सामना असेल 4 षटकांचा. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना 4 षटकांचा सामना असेल. कोण मागणार आहे? छापाचा कॉल आहे, आलाय छापा. टॉस जिंकलेला आहे जय मसोबा मानेरे या टीमने. तेजस टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग स्वीकारले. 4 षटकांचा सामना आहे, त्याचं मागचं कारण? त्यांच्यावरती आमचा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न असणार, कारण का बॅटिंग गेली पहिली तर मग नंतर टेन्शन नसतं. नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस तुम्ही जर जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग. मनासारखं झालेला आहे. 4 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत रोखू. तर नक्कीच शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. जय मसोबा मानेरे या टीमने टॉस जिंकलाय, त्यांनी स्वीकारलेले आहे बॅटिंग आणि इन्व्हाइट केलेलं आहे दातिवली या टीमला फिल्डिंगसाठी. ओ टू कॉम्बॉक्स भाग्यजी म्हात्रे सर. थँक्यू सो मच रोशनजी संते सर. कारण आज कोळेगाव संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना ओमसाई आगासन संघाची बॅटिंग लाईनअप थोडीशी तुम्हाला कमकुवत पाहायला मिळाली. आणि नुकताच खरं तर तुम्ही ज्यांचा आवाज ऐकत होतात, खरं तर कल्याण डोंबिवली विभागामध्ये 2 नावं अशी आहेत. एक सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप चर्चेत आहे आणि दुसरा तर खरं तर समालोचन क्षेत्रामध्ये हे कोळेगावचे रोशन संते, जे सोशल मीडियावरती जास्त चर्चेत आहेत, आणि आमचे रोशन संते सर समालोचनामध्ये. या दोन्ही रोशनचं खरं तर नाद नाही, दोन्ही संते. सध्या तरी एक सुंदर दृश्य तुम्ही बघत होतात, जे टेलिव्हिजन स्क्रीनवरती खरं तर कॅमेरामॅनने या ठिकाणी कॅप्चरिंग केली. घार आपल्या भाषेत आपण म्हणतो. आणि या क्रीडांगणाच्या बाहेर अनेक सारे पक्षी आहेत. सध्या तरी तुम्ही कबुतरांचा थवा बघताय. कालच्या दिवसामध्ये आय थिंक सो असाच एक थवा कॅचअप केला होता कॅमेरामॅनने. तर सध्या तरी तुम्ही मैदानाच्या बाहेर बघा, तो थवा ठिकाणी मनसोक्त आनंद घेतोय. हा निसर्ग आहे. निसर्ग सगळ्यांना कुशीत घेऊन चालत आलाय आणि या निसर्गामधून आपण खूप काही घेतलंय, या निसर्गामधून आपण खूप काही मिळवलंय. आता आधीचा विचार जर केला तर दिनेशजी जाधव यांच्या काळामध्ये ही सावर जी दिसली ना, तर लगेचच जुन्या माणसांच्या मनामध्ये यायचं की या सावरीचं काय होऊ शकतं. तर स्पेशली या विभागामध्ये छकड्यांचा छंद खूप लोकांना आहे, म्हणून छकड्यांचा जो जुकार असायचा तो सावरीच्या लाकडापासून बनवला जायचा. बोरीचा लाकूड सुद्धा त्यालाच खरं तर यूज केलं जायचं. पण तो अलीकडच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी रेडीमेड याव्या लागल्या, त्यामुळे ही वनसंपत्ती टिकून राहिली. आणि त्याच वनसंपत्तीच्या सुंदर या निसर्गाच्या देखण्या खरं तर रूपाला आपण या ठिकाणी क्रीडांगणामध्ये अनुभवतोय. अर्थातच निसर्गाच्या रम्य कुशीत वसलेले क्रीडांगण आणि त्यामध्ये चालू असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कुशल श्रीशा स्पोर्ट्स सापाड आयोजित सापाड चषक 2025. आता सेकंड इनिंगला झाली आहे सुरुवात. लक्ष या मॅचमध्ये 47 आहे. त्या अनुमानाने आपण बघताय सौरभ पाटील आणि ओमकार पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. तर पॉवर प्ले स्पेशलिस्ट ओमसाई आगासनचा विराज आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. चेतन पाटील जागासनचे उद्योजक आहेत. त्यानंतर कैलाश मडवी असतील, कुंदन दुर्गे असतील, त्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर चरण मडवी, हे सगळेजण खरं तर आगासनचे खंबे समर्थक आहेत. त्यामध्ये चंद्रकांत पाटील नेहमी आगासनची कुठेही मॅच असो ते अनुभवत असतात आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ते अनुभवत असतील तर त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूयात. सामन्याला सुरुवात देऊया. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. 47च्या खरं तर चेसमध्ये विराटचं हे पहिलं षटक, त्याच्यासमोर सौरभ. हो पहिलाच बॉल सुपर्ब डिलिव्हरी.
काय सुंदर बॉल होता या ठिकाणून टीट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर देत असताना जशा पद्धतीने करण बेडेकरची विकेट गेली तशाच प्रकारे सौरभची विकेट या ठिकाणी जात असताना परफेक्ट यॉर्कर. सौरभ बाद. थँक्यू. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा, परफेक्ट यॉर्कर. खरं तर संधीच मिळाली नाही सौरभला हात खुळे करण्याची. बॅट जोपर्यंत वरती येते तोपर्यंत बॉल ट्रॅव्हल झाला अगदी यष्टांवरती आदळत असताना आणि पहिली विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. ती चर्चा दीपूनी आमच्यासोबत केली की 50 धावा जर बनल्या तर या मॅचमध्ये ज्या लाईनअपने बॉलिंग नेहमी प्रभावशाली राहिली ओमसाई आगासनची त्या अंदाजाने या धावसंख्येला आम्ही डिफेंड करू शकतो तेवढे आमच्याकडे ताकद आहे. आणि पहिल्या बॉलपासून ते खरं तर दिसतंय की पहिल्या बॉलवरती सौरभची विकेट मिळाली आहे. आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय विश्वास पाटील. विश्वास होता विराजवरती अनेक वर्षे क्रिकेटच्या परिपटलावरती ॲज अ बॉलर म्हणून त्याने नाव लौकिक करण्यासाठी त्याचा बॉलिंगची धार दाखवली आणि पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट मिळवली आहे ते म्हणजे सौरभची. तर विश्वास आलाय 1 डाऊन पोझिशनवरती. 47चं टार्गेट या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट. चांगला बॉल टाकलाय. प्ले अनामिस. फक्त कट करण्याचा प्रयत्न होता. इथे आपल्याला डिफेन्सिव्ह पद्धतीने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बघितला परंतु त्या ठिकाणी बीट होत असताना हा बॉल तुम्ही बघा लेंथ ओढून थोडासा टॉस करण्यात आला. चेंडू टॉस केलेला चेंडूला डिफेंड करण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या वरून बॉल निघून गेला आणि विराटचा सध्या तरी राज 2 बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे स्कोएगावरती दबाव टाकणारा. ओ द विकेट. मागे खेळतात. पॉवर प्ले सुरू आहे. फिल्डर आहेत त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूपच वेगाने वळतात. बाउन्स घेतले बॉलने जरूर त्याला अडवण्याचा प्रयत्न परंतु बॉलही गेला आणि फिल्डरही गेला बॉल मागे. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. चं टार्गेट असताना सुरुवातीचे 2 बॉल चेक करण्यात आले. त्यानंतर विश्वास लेग स्टंपवरती बॉल जसा आला तसा टर्न करण्यात आला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पहिला चौकार विराटच्या विरोधात. ऑफस्टंपच्या बाहेर लाईन ठेवली होती. फक्त टॅप केलाय. बॉल चाललाय डीपमध्ये. स्वीपर कव्हरच्या दरम्यान जात होता बॉल परंतु केजूने रिंगणाच्या बाहेर स्टॉप त्याला केलाय. याही बॉलवरती मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढे जात असताना धावफलक आतापर्यंत 5. ज्या धावसंख्या 47 रोखायच्या आहेत ना त्या रोखण्यासाठी मी तर म्हणेन ज्या सरासरीला तुम्हाला डिफेंड करायची आहे ना त्या सरासरीसाठी तुम्ही आधी कॅल्क्युलेट करा की किती धावसंख्या प्रत्येक ओव्हरमध्ये खर्च झाल्या पाहिजेत. इथे 9.40च्या सरासरीनं धावसंख्या रोखायच्या आहेत आणि आतापर्यंत तेच झालंय. चांगला बॉल बॉटम हँडचा चांगला वापर. डीपमध्ये मिडॉन चेस करून बॉल मागे चालला. डीपमध्ये वाईडिश लॉंगला ओमकार आहेत. बॉलला फील्ड त्याने केलाय परंतु 2 धावसंख्या या ठिकाणी मिळवत असताना आपण बघितले हे दोन्ही बॅटर्स आणि अशा पद्धतीने बॉल आताही सापडला नाही. आता सापडलाय. या ठिकाणून आपल्याला पाहायला मिळाला धावा 2. टीमची धावसंख्या 7. डीपमध्ये नो डाऊट ओमकार चांगलीच फिल्डिंग करत असो कारण डीपमधल्या चपल क्षेत्ररक्षकांमध्ये त्याची गणना केली जाते. तर करणही तेवढा दर्जेदार खेळाडू तोही नेहमी डीपमध्ये राहिला. आता सध्या तरी तो तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या अगदी मध्ये आणि एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय डीपमध्ये मिड विकेटला. कट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल. टप्पा अनपेक्षित असं वाटलं की उचली गेल परंतु खाली राहिला बॉल. अशा पद्धतीने यशस्वी षटक राहिले. या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 7. हा पा ॲक्शन रिप्ले. जागेवरून खरं तर फटक्याला फक्त दिशा द्यायची होती. कट करायचं होतं परंतु त्या ठिकाणी ते जमलं नाही आणि अशा पद्धतीने आपण बघितला पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 7. पहा दृश्य पहा किती सुंदर हा दृश्य. निसर्गाच्या अनेक साऱ्या अशा कलाकृती आहेत ज्या कलाकृतींकडे तुम्ही बघताय तर तुम्हाला कधी कधी विश्वास बसत नाही. हा ॲक्च्युली याच विभागामध्ये एवढा मोठा थवा तुम्हाला दिसतोय. अन्यथा शहरी विभागामध्ये एक चबुतरा असतो. आता त्याला खरं तर कबूतर घर आपण म्हणतो. मग तुम्ही कुर्ल्याला जा दादरला जा तिथे आपल्याला पक्ष्यांना खरं तर खायला टाकायला लागतो तेव्हा ते पक्षी येतात परंतु इथे निस्वार्थी पक्षी फिरतात. कधी कधी मग शेतकऱ्यांनाही विचार पडतो की शेती जेव्हा कापणी सुरुवात असते ना तेव्हा या पक्ष्यांना तुम्ही या विभागामध्ये जास्त वावरताना बघताय परंतु आता सध्या तरी ते पक्षी जे उडतात ते कॅमेराच्या माध्यमातून कैद केले गेले. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ने
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं धावा 7, अजूनही 40 लक्ष या मॅचमध्ये. 10च्या सरासरीने या धावा रोखायच्या, त्यासाठी आता केजू आला. केजूला या स्टेजला येणंच होतं, कारण केजूलाही माहिती आहे की धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट आपण जास्त बनवली नाही. अचिव्हमेंट पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला कमी मिळाली आहे. मग त्याच्यामुळेच जेवढा काही धावसंख्या आहेत तेवढा डिफेंड करण्यासाठी आपली पॉवरफुल असणारी गोलंदाजी आता दाखवण्याची गरज आहे. म्हणून तो ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. अजूनही बनवायचे आहेत या मॅचमध्ये धावा. 47चं टार्गेट होतं आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये तुम्ही बघताय सध्या तरी केजू मुंडेला ऑफस्टॉमवरती बॉल मध्ये विकेट मिळाली असती, परंतु ओमकार थांबला. माफ करा, निल्सन होते त्या ठिकाणी. निल्सन थांबला त्या ठिकाणी. बॉल त्याच्यापासून दूरच होता. कॅच थोडीशी कठीणच होती. जर डायसची ट्राय केली असती तर कॅच मिळाली असती. तो ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अशा गोष्टी क्विक होत नसतात, त्यासाठी सराव लागतो. आणि इंटरनॅशनल खेळाडूंचा आपण विचार केला तर त्या क्रीडांगणावरती ग्रासही असते आणि त्यांना ते प्रशिक्षणसुद्धा दिले जातं. पण तो काहीसे जिद्दी खेळाडू असतात. फॉर एक्झाम्पल विजय पवार, तुम्ही बघितलं TDPL मध्ये कशी त्याने डाय मारून ती कॅच पकडली होती. सिंगल टीमची धावसंख्या 8. अजूनही त्याच दिशेने बॉल चालाय, तिथे आताही स्टॉप केलं जातंय बॉलला. सिंगल डबल्सने ना खरं तर फरक पडेल, तो म्हणजे सागासन टीमवरती. कारण या सिंगल डबल्सच आहेत ज्या रोकायचे आहेत. कोळेगाव संघालाही माहिती आहे की 47चा जो टार्गेट आहे, या 47च्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी सिंगल डबल जरी आल्या तरी खूप महत्त्वाच्या. सोमनाथ भोईर, तुम्हाला निल्सन मडवी यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, जे की स्टेजवर बसलेले आहेत. सोमनाथ भोईर, निल्सन यांच्याशी संपर्क साधा, जे उंबारलेचे खेळाडू आहेत. यॉर्कर बॉल, सुंदर बॉल होता. हा थर्ड बॉल होता जो ऑफसम वरती टाकण्यात आला. तिन्ही बॉल जर आपण बघितले ना दीपेश, तर तिन्ही बॉल एकच लेंथवरती टाकलात. एक बॉलवरती थोडीशी जागा होती, तिथे बॉल मागे गेला. दुसऱ्या बॉलवरती जागा बनवली गेली आणि तिसऱ्या बॉलवरती तर प्रत्युत्तरच नव्हतं. यॉर्कर बॉल केजू मुंडेला जेव्हा जेव्हा तुम्ही बघितलाय ना, तेव्हा हार्ड लेंथवरती बॉल त्याने जास्त टाकल्यात. परंतु आता त्याला माहिती आहे की हार्ड लेंथवरती नकोय, तर आता यॉर्करवरती तो फोकस करतोय या मॅचमध्ये, कारण धावसंख्या कमी रोखायची आहेत. आता इथनं बॉल जरूर हवेमध्ये विकेट मिळते. एक अगदी सहजरित्या विकेट मिळवत असताना केजू मुंडे फलंदाज होईल बाद, पडतील मैदानाच्या बाहेर. विश्वास पाटील थँक्यू डीजे. सॉफ्ट डिसमिसल बघितला मी. अपडेटरला विनंती करतो की पुन्हा एकदा तो रिप्ले तर टेलिव्हिजन स्क्रीनवरती येऊ द्यात. सॉफ्ट डिसमिसल असं वाटलं की हाही बॉल यॉर्कर येईल, त्यासाठी सेट नव्हता विश्वास. बॉल अगदी आपण बघितला तर हा बॉल हा यॉर्करच होता. कमी गतीचा अनुमान चुकला. सॉफ्ट डिसमिसल अगदी हलक्या पद्धतीने तिथे कॅच पकडत असताना मिड ऑफला तिथे फलंदाज विश्वास पाटील बाद झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये आला आहे हरीश पाटील. विनायक होते त्या ठिकाणी मिड ऑफला. सुंदर फिल्डिंग त्याची झाली. कॅच पकडत असताना विश्वासला त्याने माघारी पाठवलं गेलं आणि आता हरीश पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेला फटका चांगला आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि बॉलला पाठवलाय डीप मध्ये, लॉंग ऑफ बॉर्डर लाईन बाहेर. हा पहिला वार येतोय केजूच्या विरोधातला पहिला. सन्माननीय हरीशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत असताना मी हरीशजी पाटील साहेबांना विनंती करतोय की तुम्ही या मंचावरती बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं सहर्ष स्वागत. आताच्या 4 बॉलवरती झालेला कंट्रोल ना तो एका षटकाराने आता पुसलाय, कारण त्याच्या विरोधातला हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला हरीशच्या बॅटमधून. शेवटचा बॉल स्ट्रेट खेळतात, अगदी धनुष्य बाणासारखा सरळ. ओव्हर द बॉलर हेड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणि हा बॉल चला ब्लॅक स्क्रीनला धडक देत असताना हे षटक 2 बॉलवरती थोडंसं विस्कळीत केलं हरीशने. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19, म्हणजे येणारे 18 बॉल
आणि 18 बॉलमध्ये इक्वेशन जोडून आम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुमच्या समोर पोहोचू. 18 बॉलमध्ये अजूनही 28ची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. बॅलन्सच आहे, कारण जर कदाचित आता 2 फटके, हा तीच चर्चा आपण करू की 2 फटके जर आले नसते तर मग या धावसंख्येला तुम्ही कंट्रोल होताना बघितलं असं. पण तो क्रिकेट आहे, अनिश्चिताने भरलेला खेळ. खरं तर जिंकणं आणि पराभूत होणं या 2 गोष्टी कोणत्याही खेळामध्ये असतात, पण तो क्रिकेट हा खेळ ना भावनांनी भरलेला असतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन, आणि या इमोशनल खेळामध्ये कोणाच्या भावना दुखावल्या जातात, कोणाच्या भावना खरं तर सुखावल्या जातात. अनेक वेळा तुम्ही क्रिकेटमध्ये असं बघितलंय की हारणारे संघ जिंकल्यात, जिंकणारे संघही हारल्यात. लो स्कोरिंगचे सामने जेव्हा जेव्हा आल्यात ना तेव्हा तेव्हा तुम्हाला एक चांगला संघर्ष पाहायला मिळाला आहे. आणि तो चांगला संघर्ष करण्यासाठी ना आता इथनं प्रयत्न करावेच लागेल. विराज आलाय सेकंड स्पेलमध्ये, अर्थातच ओव्हर नंबर 3मध्ये. 18मध्ये अजूनही 28 रोखायचे आहेत. 19 धावा झालेल्या, 2 विकेट गेलेल्या आहेत. 47ची जी चेस होती ना त्या 47च्या चेसमध्ये आता तरी सध्या आपण म्हणू शकतो की संघ बॅटिंग करत असताना कोळेगाव ड्रायव्हिंग सीटवरती आहे. परंतु त्या ड्रायव्हिंग सीटवरून उतरवण्यासाठी आता ब्रेकर समोर टाकावे लागतील, अर्थातच अडथळे टाकावे लागतील. जशा विकेट अर्ली 2 गेल्या होत्या ना तशा विकेट जर मिळवल्या तर मी तर म्हणेन की बॉलिंगच्या आधारावरती या ठिकाणी आगासन संघ या मॅचमध्ये एंटर होऊ शकतो. परंतु त्या विकेट यायला हव्यात. आता आला विराज. विराजच्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च होत्या आणि 1 विकेटही त्याने मिळवली होती. ओमकारसाठी हा बॉल ऑन साइडला चाललाय, कदाचित वाऱ्यासह बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा के साथ साथ घटा के संग संग 6 रन. या बॉलला केलंय त्याने गुल. पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल आणि या मॅचमध्ये इंटर होणारा हा षटकार पाहायला मिळाला जो त्याला वाटलाय वंडरफुल. 47ची चेस होती आणि 18मध्ये ज्या बनवायच्या होत्या ना 28 त्यामध्ये आता कपात झाली. आता 17मध्ये 22 बनवायचे आहेत. काय सुंदर फटका होता. अगेन स्विंग खेळला ओमकार आणि ओमकारच्या बॅटमधून हा षटकार. कदाचित दुसरा येईल आणि दुसराही आलाय. काय फटका होता. बॉल अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये आणत असताना डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईन बाहेर. इट इज अ कडक. दोन चेंडू मैदानाच्या बाहेर गुल केल्यात. कारण पहिला फटका बघितला तर मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर, त्याच्यानंतर स्टँड अँड डिलिव्हरचा फटका, डिलाइटफुल वाटणारा फटका. वारंवार रिप्ले पाहतच राहा. खरं तर घरी गेल्यानंतर हा खेळाडू अर्थातच ओमकार या फटक्याला बघेल की कशा पद्धतीने तो फटका खेळला. डाऊन दी लेग स्टंपला हिट करायचं होतं. सिंगल डबल्स हव्यात. माहिती आहे की या सामन्याला असं सोडून जमणार नाही, त्याच्यामुळे एक सिंगल जी बनते तिलाही पूर्ण केली. व्हाईट बॉल ऑलरेडी शेअर अंपायर्स देणारच होते, परंतु त्यावरती सिंगल या ठिकाणी होते. अर्थातच या बॉलवरती मिळतात धावा 2. दोन्ही टीमची धावसंख्या पुढे जात असताना आता धावा बघितल्या गेल्या तर बनल्या गेल्यात 33 म्हणजे अजूनही 16 चेंडूमध्ये 14 धावत संख्येची गरज. 16 बॉल 14 धावा. ऑन साइडला खेळतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी ओमकार. एका बाउन्सवरती चेंडूला स्टॉप त्याने केलाय. इथेही आपल्याला पाहायला मिळते सिंगल डबल्स ना. आता खरं तर खच्चीकरण झालंय. ओमसाई आगासन टीमची बॅटिंग लाईनअप सुरुवातीला थोडीशी खराब झाली, त्यानंतर शेवट केजू मुंडेने थोडीशी चांगली केली आणि केजू मुंडे एकमेव असा फलंदाज राहिला ज्याच्या बॅटमधून ते फटके आले, म्हणून हा स्कोर आला. परंतु ती जिम्मेदारी होती बॉलर्सच्या माध्यमातून की या धावसंख्या डिफेंड करण्याची. परंतु आतापर्यंत विराटच्या या षटकामध्ये धावा येत आहेत. ऑप्शनच्या बाहेर आणि वॉड शॉट. काय सुंदर फटका होता. त्या ठिकाणी फिल्डर जरूर होते विनायक, परंतु त्यांना भेदून बॉल चाललाय एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार नंबर 3. फटका पहा कॉन्फिडेंटली विनायक आले. बॉलला बघितलं, बॉल अगदी त्याच्या डोक्यावरून, जसा वेगवान एखादा पक्षी डोक्यावरून जावा ना तशा पद्धतीने बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला. इथे आला षटकार आणि आता 14 चेंडूंमध्ये धावा जर आपण बघितल्या तर फक्त बनवायचे आहेत 7. कदाचित ड्रिंक्स बेकर जाण्याची गरज भासणार नाही अशी बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये.
आणि यावेळेला मिस्टामिंग आहे. बॉल मध्ये विकेट कदाचित मिळेल. फिल्डर आल्यात कॉन्फिडेंटली पुढे आणि चौथ्या अटेम्प्टमध्ये ही कॅच पकडण्यात आली, परंतु चांगला खेळला. मैदानाच्या आतमध्ये ओमकारला तुम्ही बघितलं, 6 चेंडू ज्याने फेस केले, 21 इंडिव्हिज्युअल बनवल्या, ज्याच्यामध्ये 3 षटकार तुम्हाला पाहायला मिळाले. तो ओमकार मैदानाच्या बाहेर येत असताना 300चा स्ट्राईक रेट त्याचा, 7 चेंडू ज्याने फेस केले आणि 21 धावा बनवल्या. नेक्स्ट मॅचमध्ये 2 ताकदवर संघ एकामेकाच्या विरोधात. एका बाजूला मलंगगडातला क्रिकेटचा खेळ तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला रणधुरंदर खेळाडू डोंबिवलीचे अर्थातच दातिवली एकामेका विरोधात तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. हे दोन्ही संघ 70 धावसंख्या बनवल्या होत्या टार्गेटसाठी पहिल्या मॅचमध्ये संघ मानेरेने. तो संघ तुम्हाला फर्स्ट इनिंगमध्ये कदाचित करताना पाहायला मिळेल फिल्डिंग. फक्त 7 धावसंख्येची आता गरज आहे. 7 धावा आता बनवायचे विजयासाठी. बॉल जे असते धावा कमी आहेत, इन्व्हेस्टमेंट खूपच कमी केली सुरुवातीच्या खरं तर बॅटर्सने. दॅट्स वाय या सध्या तरी कंडिशन्सला फेस जाते टीम ओमसाई आगासन. सध्या नाराज आहेत दीपेश सुद्धा आमचे मित्र. हा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये होत असं. ओ द विकेट, शेवटचा बॉल चांगला बॉल, काय सुंदर बॉल होता. यॉर्कर बॉल ज्याच्यावरती प्रत्युत्तर देण्याचं काम जरूर या ठिकाणी बॅटरने केलं. तिथनं मिळते सिंगल. आणि ड्रिंक्स हवी आहे का? पाणी हवं आहे मैदानाच्या आतमध्ये? आगासन तर म्हणेल नको आहे, पण कोळेगावला हवे असेल तर आपण दोन्ही टीमसाठी पण नको आहे का? येस, डेलिब्रेट आहे. सो सामन्याला सुरुवात करूया लवकरात लवकर आपण. येस येस, विकी मडवी, अतुल पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या आगमनाने सोपाही तुटला. म्हणजे दमदार व्यक्तिमत्व. विकी या नावामध्येच वजन आहे, म्हणून सोपाही तुटलाय. विकीच्या नावामध्ये वजन तर एकाच्या शरीरामध्ये वजन, अर्थातच आमचे निल्सन. नवीन गोलंदाज अनिकेत. आता 12 बॉलमध्ये आपण बघितल्या तर धावा बनवायचे 7. कोणतीही ॲक्शन नव्हती, त्याला डेलिब्रेट म्हणतात, म्हणून पंचाने कोणताही रनचा इशारा दिला नाही. 12 मध्ये फक्त 7 बनवायचे. ओव्हर नंबर 4 मध्ये अनिकेत. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका, जय मोसोबा मानेरे आणि त्यांच्या विरोधात दातिवली. चला सामना सुरू करा लवकर, कारण मॅनेजमेंट कमिटी वारंवार सूचना देते. ओमसाई आगासन, आम्ही समजू शकतो की या सिच्युएशनला तुमच्यासाठी 7 धावा रोखणं खूप खरं तर इम्पॉर्टंट आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. ऑन साइडला बॉल चाललाय डीप मध्ये, मिड विकेटला फिल्डर फक्त पाहत राहिले आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, स्कोर लेवल. आणि कदाचित पहिल्या इनिंगमध्ये जास्त फलंदाजी गमावले होते. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर 9 गमावले होते, म्हणजेच धाव न बनवताही जिंकू शकते, परंतु ते धाव एक बनवावीच लागेल. हा फटका आपण बघितला. फक्त एका धावसंख्येची गरज. हा बॉल चांगला आहे, एक सिंगल बनवायची अजूनही. हरेशच्या बॅटमधून तुम्ही षटकार बघितला, तोही इंडिव्हिज्युअल 17 या धावसंख्येवरती खेळतोय. आणि मॅचमध्ये कोळेगाव संघ पूर्णपणे आणि अशा पद्धतीने एक सिंगल बनवत असताना हा सामना जिंकलाय. अर्थातच या 47 धावसंख्येचा खरं तर पाठला करत असताना 47 धावसंख्येचा पाठला झालेला तुम्हाला पाहायला मिळाला आणि आगासन सारख्या दिग्गज संघाला पराभूत करत असताना कोळेगाव संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल.
पुरस्कार देतोय. सौरभची थोडीशी चर्चा करू कारण स्पर्धा मोठी स्पर्धा आहे आणि सौरभशी चर्चा करण्याचा हक्क आपला बनतोय. सौरभ, ॲज अ कॅप्टन तू सध्या तरी या सीझनमध्ये नाही आहेस, परंतु मला माहिती आहे की पूर्ण संघाला लीड करण्याची जिम्मेदारी तुझी असते. लीड करत असताना काय वाटतं की ओमसाई आगासन संघ समोर जेव्हा तुमच्या लॉटमध्ये आला तेव्हा तुमच्या माइंडमध्ये काय होतं की कसा संघर्ष राहील? पहिला तर टॉस जिंकल्या आमचे काही प्लेयर बोलत होते की आपण बॅटिंगच करू, पण मी बोललो की नाही, आपल्याला फिल्डिंगच करायची, मॅच आपण जिंकू. सध्याचा प्रवास तुमचा क्रिकेटचा कसा चाललाय की ही हंगामाची सुरुवातच आहे, काहीशा मॅचेस सुई खेळला असेल, त्या काहीशा मॅचमध्ये तुझा अनुभव कसा आहे की कसा संघ परफॉर्म करतोय सध्या? संघ चांगल्या प्रकारे खेळतोय आता, तर म्हणजे ऑलमोस्ट 2-3 राऊंड जिंकतायतच आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या संघाला, असेच पुढे जा, अशीच तुमची क्रिकेटमध्ये डेव्हलपमेंट व्हावी. हा होता सौरभ, परंतु एक फ्रेश सामना आम्ही तुमच्यासमोर आता आणलाय जो 4 ओव्हरचा असेल. दातिवली आणि मानेरे ह्या टीममध्ये तो सामना आता सुरू होईल आणि जसा सामना सुरू होईल या ऐकूयात घारिवली गावचा एक असा आवाज ज्याने खरं तर बॉक्स क्रिकेटपासून सुरुवात केली, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खरं तर कल्याण डोंबिवली नव्हे तर टिटवाला या विभागामध्ये ज्यांचे बॅनर्स लागतात, ज्यांना ॲज अ सेलिब्रिटी कॉमेंटेटर म्हणून टिटवाला या विभागामध्ये अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला त्यांना इन्व्हाइट करताना तुम्ही अनेक साऱ्या मॅनेजमेंट कमिटीला बघितलं आहे. सो जाऊयात सेलिब्रिटी कॉमेंटेटर घारिवलीचे रोशनजी संत सरांकडे आणि ऐकूयात त्यांच्या शुभवर्तून हे खेळाचं सत्र. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू सो मच भाग्यजी म्हात्रे. आणि खऱ्या अर्थाने पारितोषिक येत आहे आवाज महाराष्ट्राचा आदरणीय विश्वनाथ शेठ भंडारी यांच्या माध्यमातून मेडन ओव्हरसाठी 1000 रुपये, सलगच्या 3 चौकारांसाठी